नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे माझ्या नोकरी कट्टा या चॅनलवरती। बघा, सावित्रीबाई फुले आधार योजना 2024 ची ही योजना आलेली असून आपण या योजनेबद्दल नवीन अपडेट पाहणार आहोत। आतापर्यंत कोणतीही अपडेट येत नव्हती, शेवटची तारीख समजत नव्हती। ज्या विद्यार्थ्यांना अजूनही फॉर्म भरायचा बाकी आहे त्यांच्यासाठी खूप आनंदाची बातमी आहे, कारण आजपासून अजूनही सुरू आहेत। बघा, अर्ज अजूनही सुरू आहेत, तुम्ही आणखी अर्ज करू शकता। ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले आधार योजनेअंतर्गत ज्या विद्यार्थ्यांना लाभ घ्यायचा आहे त्यांच्यासाठी चांगली संधी असणार आहे। बघा, ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले आधार योजना 2024 ची आधार योजना आहे। फर्स्ट इयर, सेकंड इयर, थर्ड इयर, फोर्थ इयर स्टुडंट हे सर्वजण आता या संधीचं सोनं करून घेऊ शकतात किंवा यासाठी अप्लाय करू शकतात। महत्त्वाची अपडेट आलेली आहे, शेवटची संधी आहे, लगेचच अर्ज करा। मुदतवाढ, अर्ज करण्याची शेवटची तारीख याबद्दल आपण माहिती पाहणार आहोत। यामध्ये फर्स्ट इयरचे विद्यार्थी, सेकंड इयरचे विद्यार्थी, थर्ड इयरचे विद्यार्थी, लास्ट इयरचे विद्यार्थी सुद्धा अर्ज करू शकणार आहेत। येथे ऑफलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे, त्यासाठी मुदतवाढ देण्यात आलेली आहे। तुम्ही अर्ज करण्यासाठी संबंधित व्हिडिओ टाकला आहे, त्यामध्ये पाहू शकता। बघा, याच्यावरती एक व्हिडिओ टाकलेला आहे, त्यावरती तुम्ही संपूर्ण डिटेल पाहू शकता। या बदलाची नवीन काय अपडेट आहे की या अंतर्गत जे विद्यार्थी लाभ घेऊ शकणार आहेत त्यांच्यासाठी मुदतवाढ देण्यात आलेली आहे, तारीख सांगण्यात आलेली आहे। तुम्ही कधीपर्यंत अर्ज करू शकता, संपूर्ण सविस्तर माहिती पाहूया। त्याआधी व्हिडिओवरती नवीन असाल तर व्हिडिओला लाईक करा, सबस्क्राइब करा, बेल आयकॉनला प्रेस करा। ज्या विद्यार्थ्यांनी फॉर्म भरला नाही त्यांच्यासाठी लास्ट अपडेट आहे, तर लास्ट डेट वाढण्यात आली आहे। ज्या विद्यार्थ्यांनी फॉर्म भरला नाही अजून त्यांनी लवकरात लवकर फॉर्म भरून घेऊ शकतात। फर्स्ट इयरचे विद्यार्थी, सेकंड इयरचे विद्यार्थी, थर्ड इयरचे विद्यार्थी आणि लास्ट इयरचे विद्यार्थी सुद्धा अर्ज लवकरात लवकर करून घ्यायचे आहे। लवकरात लवकर तुम्ही अर्ज करून घेऊ शकता। तुम्हाला फॉर्मचा लिंक आहे, ते फॉर्म आहे तो डिस्क्रिप्शनमध्ये तुम्हाला मिळणार आहे। तो फॉर्म भरून घ्यायचा आहे, डाउनलोड करून घ्यायचा आहे। डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तुम्हाला फॉर्म दिला जाणार आहे, त्यानंतर संपूर्ण माहिती फिल करून घ्यायची आहे आणि इम्पॉर्टंट डॉक्युमेंट आहेत ते अटॅच करायचे आहे आणि अटॅच केलेले डॉक्युमेंट तुमच्या जवळच्या समाज कल्याण ऑफिसमध्ये, बघा, जवळच्या समाज कल्याण ऑफिसमध्ये सबमिट करायचे आहे। ज्या तुम्ही जो फॉर्म आहे तो फॉर्म भरला आहे तो फॉर्म आणि त्याला लावलेले डॉक्युमेंट्स त्यासहित तुम्ही फॉर्म कुठे सबमिट करायचं आहे, समाज कल्याण ऑफिसमध्ये जाऊन सबमिट करायचं आहे। आणि जे फर्स्ट इयरचे विद्यार्थी आहेत त्यांच्यासाठी 15 ऑक्टोबरपर्यंत तारीख दिलेली आहे आणि जे फायनल इयरचे विद्यार्थी आहेत, थर्ड इयरचे विद्यार्थी आहेत आणि सेकंड इयरचे विद्यार्थी आहेत त्यांच्यासाठी 30 सप्टेंबर दिलेले आहे, पण त्यामध्ये सुद्धा वाढ होणार आहे। बघा, त्यांच्या तारखेमध्ये सुद्धा इथे वाढ होणार आहे आणि ही इम्पॉर्टंट अपडेट आहे। ज्या विद्यार्थ्यांनी फॉर्म भरला नाही अजून त्यांनी लवकरात लवकर फॉर्म भरून घेऊ शकतात। बघा, जे सेकंड इयर, थर्ड इयर आणि लास्ट इयरचे स्टुडंट आहेत त्यांच्यासाठी 30 सप्टेंबर 2024 ही लास्ट डेट आहे, पण ह्याच्यात सुद्धा वाढ होणार आहे। आणि जे विद्यार्थी फर्स्ट इयरला आहेत त्यांच्यासाठी फॉर्म भरण्याची लास्ट डेट का आहे, जे विद्यार्थी यावर्षी फर्स्ट इयरला आहेत त्यांच्यासाठी फॉर्म भरण्याची लास्ट डेट का आहे, 15 ऑक्टोबर 2024 ही त्यांच्यासाठी लास्ट डेट आहे। जे फर्स्ट इयरला ज्या विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतलेला आहे ते विद्यार्थी अर्ज करू शकतात। तुम्हाला ऑफलाईन अर्ज करायचा आहे आणि जवळच्या समाज कल्याण ऑफिसमध्ये तो फॉर्म देऊ शकता। बघा, तुमच्याकडे हे कागदपत्रे असणे आवश्यक आहे। तुम्हाला जे कोणते डॉक्युमेंट्स लावायचे त्याबद्दल मी माहिती सांगणार आहे। तुम्हाला आधार कार्ड लावायचे, ते कुठलं आधार कार्ड लावायचे, जात प्रमाणपत्र लावायचे म्हणजे कास्ट लावायची आहे आणि पत्त्याचा पुरावा, रॅशन कार्ड, टेलिफोन बिल म्हणजे यापैकी एक लावायचं आहे। म्हणजे तुमच्याकडे रॅशन कार्ड असेल तर ते लावू शकता आणि टेलिफोन बिल लावू शकता। उत्पन्न प्रमाणपत्र आवश्यक असल्यास, बघा, तुम्हाला इथे उत्पन्न लागतंच आणि पासपोर्ट आकाराच्या फोटोसुद्धा इथे लागणार आहेत आणि 10वी-12वीचे मार्कशीट, शाळा सोडल्याचा किंवा महाविद्यालय प्रवेशाचा पुरावा जसे पत्रक किंवा तुमचं ॲडमिशन पावती हे सुद्धा इथे लागणार आहे आणि तुमचा इथे मोबाईल नंबरसुद्धा लागणार आहे आणि अर्जदाराचे बँक खात्याचा पासबुक। बघा, अशा प्रकारचे तुम्हाला इथे डॉक्युमेंट्स लागणार आहेत। अशा पद्धतीची ही माहिती होती। आजचा व्हिडिओ इथे संपतो। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राइब करा, बेल आयकॉनला प्रेस करा। अशाच प्रकारचे नवनवीन व्हिडिओ आम्ही आमच्या चॅनलवर घेऊन येत असतो। धन्यवाद।